नमस्कार भावांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज तुमच्यासाठी खास करून एक नवीन डिझाइन घेऊन आलो, ती म्हणजे कमर्शियल डिझाइन, बर्थडे डिझाइन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज। काही टाइम वेस्ट न करता व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूया। सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ बघून झाल्यावर कमेंट करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन नवीन डिझाइन क्रिएट करण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। ही जी डिझाइन आहे ती कमर्शियल डिझाइन आहे। अशा प्रकारे डिझाइन मी तुम्हाला पूर्णपणे समजून सांगणार आहे। सर्वात आधी इमेजची साईज आपण क्रिएट करूया। कंट्रोल न्यू वर क्लिक करा किंवा इथून माउसने तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता। 10x6 ची साईज आहे आपल्या बॅनरची। अशा प्रकारे 10x6 ची साईज, आडवी साईज आहे, 300 रिझोल्यूशन आहे। क्रिएट करूया। साधारणतः या डिझाइनचा जो बॅकग्राऊंड आहे पूर्ण व्हाईट असणार आहे आणि आपण इथूनच मटेरियल घेणार आहे आणि डिझाइन क्रिएट करणार आहे। सर्वात आधी हा जो सॉलिड कलर आहे आपण तो आधी यूज करणार आहे, ठीक आहे। तर इथून आपण कलर आपला चॉईस करतोय। कंट्रोल पेस्ट करून जो कोड कॉपी केला तर आपण तो कोड इथे पेस्ट मारतोय। इथे आपल्याला आता टेक्स्चर ऍड करायचे आहे। टेक्स्चरला मी इथूनच कॉपी करणार आहे। कॉपी द लेयर, कंट्रोल सी दाबला मी आणि इथे येऊन पेस्ट मारणार। अशा प्रकारे टेक्स्चर हे जे कॉपी झाले याला थोडंसं बारीक करून बरोबर मिडल साईजला आणून एंटर दाबणार। जे आहे हार्ड लाईट ठेवलं मी इथं आणि जी ऑफिसिटी आहे जी फुल ठेवणार। थोडंसं डार्क दिसतंय त्यामुळे मी इथे याला क्रिएट क्लिपिंग मास्क करा, म्हणजे ते जो कलर आपण बॅकग्राऊंडला दिलाय त्या कलरमध्ये ते मर्ज होईल। इथे मी ब्राईटनेस ऍड करतोय। ब्राईटनेस साधारणतः 75 असा ठेवतोय, ठीक आहे। आणि हे जे आहे ते हटवतोय आणि इथे नेव्हिगेटर ऍड करतोय, ठीक आहे। अशा प्रकारे त्यामुळे आपल्याला दिसेल बरोबर, ठीक आहे। कंट्रोल 0 करून लेअरला बिग केलं, ठीक आहे। तर या लेअरमध्ये आपल्याला प्रॉपरली डिझाइन क्रिएट करायची आहे। तर सर्वात आधी आपला जो बॅक साईडचा टेक्स्चर ते ऍड झाला, ठीक आहे। आता हे जे शेप आहे हे शेप मी पेन टूलनी क्रिएट केलाय। तुम्ही सुद्धा पेन टूलनी इथे क्रिएट करू शकता, अशा प्रकारे क्रिएट करू शकता। बट मी इथे आता तो शेप डायरेक्टली कॉपी करतोय। कंट्रोल सी दाबून तो अशा प्रकारे इथे ठेवतो। याला स्मॉल बारीक आपण ते नंतर ऍड करूया, ठीक आहे। अशा प्रकारे याला मोठा केला शेपला। आता आपल्याकडे दोन प्रकारचे फोटो आहेत, एक तर हा आहे आणि एक हा आहे। तर हा फोटो आपण कॉपी करूया। या फोटोला आपण ह्या शेपच्या बॅक साईडला टाकूया, ठीक आहे। अशा प्रकारे याला बारीक करूया आणि याला खालून इरेजर करूया। इरेजर टूल घ्यायचा, ऑपेसिटी 100 ठेवायची दोन्हींची पण। अशा प्रकारे याला इरेजर करूया। ब्रश जो एकदाच फिरवायचा आहे, असा फिरवायचा नाहीये, ठीक आहे। अशा प्रकारे आपण याला इरेजर केला, याला थोडासा मोठा करूया, ठीक आहे। त्यानंतर दुसरा जो फोटो आहे आपला तो आधी कॉपी करूया आणि इथे येऊन पेस्ट मारूया। या फोटोला आपण थोडंसं मोठं ठेवणार आहे, अशा प्रकारे, ठीक आहे। कारण की याचा जो लुक असणार आहे तो अट्रॅक्टिव्ह असणार आहे आणि असं दिसेल, असं बॅनरला शोभेल असा फोटो या, त्यामुळे याला थोडंसं मोठंच ठेवणार आहे, ठीक आहे। शेपला प्रॉपर मॅनेज करा आणि प्रॉपर सेट करा त्याला। या मागे एक पट्टी घेऊया, दिसते कशी दिसते बघा। मी दिलेली आधी पट्टी ती, पण यात ट्राय करतो। हार्ड लाईट करायला किंवा जी तुम्हाला शोभेल तशी देऊ शकता, अशा प्रकारे। तर फॉन्ट खूप महत्वाचे आहे बघा। आपण इथं पहिलं आधी फॉन्ट यूज करूया। ब्लॅक कलर मी आधी चॉईस करतो। ग्लॅप चॅनल घ्या इथून। फॉन्ट ही श्रीलिपी 712 आहे। माननीय श्री
रामभाऊ फॉन्ट तुम्ही कोणतेही वापरू शकता, पण जेवढी नॉर्मल फॉन्ट यूज कराल तेवढंच तुमच्यासाठी चांगलं. कॅलिग्राफी पण वापरू शकता, बट अशा डिझाईनला नॉर्मल फॉन्ट यूज करा, कमर्शियल डिझाईन छान दिसेल. रामभाऊ सातपुते. आता भरपूर जणांनी मला असं विचारलं होतं की इथे जो कटआउट येतो ना ते कसं करायचं. तर मी ह्या आता डिझाईन ना इथे मी सांगणार आहे, तर प्रॉपरली भागात मी कसं करणार. तर खालचं जे टेक्स्ट आहे त्याला थोडंसं बारीक करा, ठीक आहे. आणि वरचं जे टेक्स्ट आहे याला पण बारीक करा, म्हणजे सेट करून घ्या प्रॉपर, ठीक आहे. अशा प्रकारे हे तिन्ही टेक्स्ट अशा प्रकारे मोठं करते, एवढं मोठं ठेवते, ठीक आहे. हे टेक्स्ट आणि हे टेक्स्ट, हे टेक्स्ट आणि हे टेक्स्ट, ह्या टेक्स्टला आपण क्लिपिंग मास्क द्यायचे ह्या टेक्स्टला, ठीक आहे. आणि ह्या टेक्स्टला डबल क्लिक करायचे, टीला सिलेक्शन करायचंय, ग्लास पॅनल हटवा आणि सिलेक्टमध्ये जाऊन मॉडिफाय बाहेर करा. एक्सपांडमध्ये आतमध्ये, एक्सपांड म्हणजे बाहेर, ट्राय करूया. एक्सपांड म्हणजे बाहेर आणि कॉन्टॅक्ट म्हणजे आतमध्ये. आता इथे आपण 2चं सिलेक्शन देऊया, ठीक आहे. आणि कंट्रोल शिफ्ट आय करून सॉरी याला डिलीट करूया, ठीक आहे. अशा प्रकारे हे सिलेक्शन झाले. इथं थोडं जास्त सिलेक्शन पण तुम्ही देऊ शकता, तर सिलेक्शन एवढं परफेक्ट आहे. त्याला तुम्हाला कंट्रोल जी करायचं आहे, थोडंसं मोठं करतो, ठीक आहे. आता इथे क्राऊडचा पीएनजी घ्यायचा आपल्याला. क्राऊडचा पीएनजी मी साधारण इथून उचलतो, ठीक आहे. बघा जेवढी डिझाईन तुम्ही प्रॉपरली पाहशाल तेवढंच तुमच्यासाठी बेस्ट आहे. पूर्ण डिझाईन जी आहे ती समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. इथे इमारतीचा पण पीएनजी आहे, तो सुद्धा आपण इथे घेतोय. आणि या शेपमध्ये त्याला क्लिपिंग मास्क करायचं आहे तुम्हाला. क्रिएट क्लिपिंग मास्क. आता हे जे क्राऊड आहे हे अशा प्रकारे इथे ठेवायचं आपल्याला, साधारण असं ठेवा, ठीक आहे. बिल्डिंग इमेज इथे ठेवा, अशी बारीक करा वाटलंच तर, जसं वाटेल वर शुभेच्छा पण द्यायच्या तुम्हाला, त्यामुळे बिल्डिंग इमेज जरा बारीक ठेवा. आता याच्यावर टेक्स्चर द्यायचं आपल्याला, ठीक आहे. तर टेक्स्चर मी इथूनच कॉपी करतो अशा प्रकारे. क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं आहे. याला थोडंसं ना जसं डार्क दिसेल असं करायचं आहे, बारीक करा थोडं. आता यांना तुम्हाला ड्रॉप शॅडो, स्ट्रोक आणि ड्रॉप शॅडो देऊ आपण इथं. कोणत्या साईडला देऊशी वाटतं तिथं तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथे स्ट्रोक आणि शॅडो दिले. त्यांचं पद वगैरे असेल ते मी इथूनच कॉपी करतो. फॉन्ट आहे श्रीलिपी 4634. कलर कॉम्बिनेशन आलं पाहिजे ऑरेंज मी कलर ठेवला आणि टेक्स्चरला मॅच होईल असं त्यांचं नावाचं जे टायटल आहे त्याला टायटलला मी कलर दिलाय, ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलो. आपण सर्वात आधी एक शेप घेतला, सॉरी एक व्हाईट बॅकग्राऊंड घेतला, व्हाईट बॅकग्राऊंडवर एक ऑरेंज कलर घेतला, त्याच्यावर टेक्स्चर घेतला, त्याला ब्राईटनेस दिला, क्लिपिंग मास्क करा, नाही केलं तरी चालेल. याच्यामध्ये पट्टी घेतली, पट्टीचा काही एवढा उद्देश नाही, मी साधारण अशी दिलेली आहे. आधीच्या बॅनरमध्ये पण आहे दिलेली डिझाईनसाठी. आणि नंतर एक फोटो घेतला, आपल्याला फोटो जास्त यूज नाही केले, 2 फोटो वापरले, अजून फोटो येणार, बॅक साईडला येणार, इथे येणार, इथे 4 फोटो येणार. नंतर हा एक फोटो आहे आपल्याकडे. शेप घेतला, शेपमध्ये बरेच काही डिटेल येणार आहेत, अजून डिटेल ऍड करू शकलो असतो, पण एवढीच डिझाईन मी इथे ऍड करतो. शेपमध्ये मी नाव घेतले, त्यांचं पद घेतलं, अजून शुभेच्छा द्यायची, इथे डेट आणि एक शायरी अशी म्हणून द्यायची आपल्याला. हा एक फोटो, याला सिनेमॅटिक फोटो फिल्टर दिवायचे आपण त्यासाठी. टेक्स्टला एक टेक्स्चर दिले, तर आपण एक्सप्लोजर देऊ शकतो. जे इफेक्ट वगैरे दिसतात ते तुम्ही इथे प्रॉपररित्या तुम्ही देऊ शकता. भरपूर इफेक्ट आहे, भरपूर असे इफेक्ट आहे. फोटो फिल्टर आहे, ब्लॅक अँड व्हाईट, कलर बॅलन्स आहे, सॅच्युरेशन आहे, व्हायब्रेशन, भरपूर इफेक्ट आहे. ते तुम्हाला जे ट्राय करता येईल ते तुम्ही इथे ट्राय करू शकता. आणि हे त्यांचे पद जे आहे ते आपण इथे साधारणपणे घेतले, ठीक आहे. आता हे डेट आणि ही लाईन साधारण मी क्रिएट केली. लाईन तुम्ही तर माहिती आहे कशी क्रिएट करायची, अशा प्रकारे क्रिएट करायची. त्याला कलर फिल द्यायचा तिथून 12 मार्च. आणि ही लाईन हे एकच ग्रुप आहे, त्यामुळे मी याला उचलतो इथं, ठीक आहे. अशा प्रकारे, ठीक आहे. इथपर्यंत आलो. आपली डिझाईन फारपणे तर कम्प्लीट होईल लवकरात लवकर. तुम्हाला फक्त शेप आणि कलर फिल्टर वगैरे कशा प्रकारे द्यायचा, कॅमेरा रॉ पण मी दाखवतो कशा प्रकारे तुम्हाला देता येईल. मी या डिझाईनमध्ये साधारण कॅमेरा रॉ दिलेला नाही आहे, पण
मी या डिझाईनमध्ये तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे तुम्ही कॅमेरा रॉ देऊ शकता. आता शुभेच्छाची जी लेअर राहिली तेवढी एक लास्ट लेअर, मग तिथून पुढे बाकीचं आपलं काम सुरू होईल. ठीक आहे, अशा प्रकारे शुभेच्छांची जी लेअर आपण इथे देतोय. हे टायपिंग एवढं काय इम्पॉर्टंट नसते. टायपिंग तुम्ही हाताने करू शकता. मुक्ता ही मराठी फॉन्ट आहे. शुभेच्छा ही साधारण कॅलिग्राफी PNG. रामभाऊ सातपुते ही श्रीलिपी 0712 ही फॉन्ट आहे आणि ही 4634 फॉन्ट आहे आणि ही 463234 ही पण 30 आहे. ही पॉपनिस फॉन्ट आहे आणि ही पण 30 फॉन्ट आहे. ठीक आहे. बिल्डिंग इमेज साधारण याला खाली करूया. बिल्डिंग इमेज थोडीशी बारीक करूया अशा प्रकारे. ठीक आहे, याला वर करूया. आता इथे 4 फोटो येणार आहेत आणि याच्यामध्ये अजून एक टेक्चर. हा टेक्चर मी तिथे बॅक साईडला टाकणार आहे. ठीक आहे, टेक्चर उचलून मी बॅक साईडला साधारण देतो. ठीक आहे, एक्सप्लोजर वगैरे ऍड करायचा का नाही करायचा तुमच्या याच्यावर आहे. तुम्हाला जशी तुमच्या मोबाईलमध्ये डिझाईन दिसेल जेव्हा घेशाल त्यानुसार तुम्हाला देणं गरजेचं आहे. फोटो वगैरे बघून तुम्ही एक्सप्लोजर फोटो फिल्टर जे काय असेल ते तुम्ही इथे क्रिएट करू शकता. हा फोटो घ्यायचा आहे. ठीक आहे, फोटोला हू सॅच्युरेशन वगैरे दिले. मी पहिला नॉर्मल घेतो, क्रिएट करून दाखवतो. हा जो फोटो याला पहिला कॉपी करा, डिलीट करा आणि या फोटोच्या बॅक साईडला पेस्ट करा. ठीक आहे, इथे घेतोय आपण असं. आता याला हू सॅच्युरेशन देऊया आपण. ब्लॅक अँड व्हाईट ठेवतो. ठीक आहे, अशा प्रकारे ब्लॅक अँड व्हाईट ठेवतो आणि याला स्ट्रोक देतो एक अशा प्रकारे. लहानच स्ट्रोक देते. स्ट्रोक द्यायची गरज नाही, पण एक डिझाईन म्हणून क्रिएटिव्ह दिसण्यासाठी मी ते स्ट्रोक देतो. याला खालून इरेजर करा. हे बरोबर दिसत नाही, याला इथं नाही पाहिजे तिथून तुम्ही इरेजर त्याला करू. इथं फॉन्ट लिहायचे आपल्याला आमदार म्हणून. या फॉन्टचं नाव आहे Infinity 05. ठीक आहे. आता इथे खाली एक बिल्डिंग आपण तीच बिल्डिंग आपण इथे या ठिकाणी अशा प्रकारे यूज करणार आहे. या फोटोच्या वरती यूज करणार आहे, म्हणजे या फोटोच्या खाली म्हणा. ठीक आहे, अशा प्रकारे थोडासा लुक आपला जो आहे चांगला दिसतो या ठिकाणी. आता ह्या फोटोला आपल्याला कॅमेरा रॉ फिल्टर द्यायचा आहे. सिम्पली इथे शिफ्ट कंट्रोल दाबून आपण किंवा माऊसने तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. फोटोला झूम करा. इथे आपण थोडंसं ऑरेंज फील्डमध्ये आणू. आपला जी थीम आहे जी ऑरेंज फील्डमध्ये. ठीक आहे, थोडंसं कॉन्ट्रास्ट हायलाइट कमी करा, शॅडो व्हाईट वाढवा, ब्लॅक कमी करा, टेक्स्चर्स द्या, क्लॅरिटी याची थोडीशी 33 ठेवा, व्हायब्रेशन जास्त ठेवा, खूप सेक्शन थोडंसं वाढत. ठीक आहे, अमाऊंट ॲड करायची कन्फर्म. टेक्स्चर जरा ठीक आहे नॉर्मली हे थोडंसं कमी करतो. ठीक आहे, व्हायब्रेशन म्हणजे व्हाईट झालं आणि ऑरेंज ब्लू कमी करतो इथे. हे थोडंसं कमी, बाकी हे आपल्याला याची गरज नाही. ठीक आहे, अशा प्रकारे इथं फोटो फिल्टर मी इथे ॲड करतोय. ठीक आहे, कोणता फोटो फिल्टर वापरू शकता तुम्ही. हा बरोबर, हाच मी तिथे यूज केलेला आहे साधारण. ठीक आहे, ह्या फोटोला आता तुम्हाला इनर शॅडो द्यायचा आहे. इनर शॅडो डबल क्लिक करा आणि साधं इनर ग्लो पण देऊ शकता चारही बाजूने, पण आपल्याला एक 1 साइड इनर शॅडो द्यायचा आहे. अशा प्रकारे मी इनर शॅडो दिलाय. किंवा याला याची जी साईड असते जी ब्लर करण्याची ती सुद्धा देऊ शकता आणि तो ऑपॅसिटी तुम्ही कमी करून अशा प्रकारे सुद्धा देऊ शकता. ही बेस्ट वाटते, पण जसं ही सुद्धा चांगली वाटते त्यामुळे मी ही सध्या ही प्रिपेअर करतो की ही ठेवावा. ठीक आहे, आता फोटो वगैरे बाकीचे जे आहेत ते आपण ॲड करूया. ग्रुपमध्येच फोटो असतील. ठीक आहे, हे जे 2 फोटो वरचे हे असे इथे ॲड करू. आता या फोटोमध्ये या फोटोला जरा खाली थोडंसं इकडे तिकडे करावं लागतं, तेव्हा कुठे जाऊन डिझाईन तुमची क्रिएट होते. ठीक आहे, फोंटला थोडंसं मोठं करा. ठीक आहे, फोटोला थोडंसं आत सरकवा. ठीक आहे, तर या फोटोला आपल्याला हू सॅच्युरेशन देऊया इथे. ठीक आहे, हू सॅच्युरेशन देऊया. ठीक आहे, अशा प्रकारे आणि टीका वगैरे ॲड करता आलं तर आपण इथे करूया, कारण की आधीच्या डिझाईनमध्ये टीका आहे त्यामुळे इथे पण टीका करू. डार्क मध्ये घ्यायचं आहे टीका थोडंसं आणि
थोडंसं नॉर्मल अशा प्रकारे. ठीक आहे. फोटोला थोडंसं आहे ना मोठं करूया. अशा प्रकारे आपला जो शेप आहे ना थोडासा इकडे आला. पण कधी पण बघा परत तीच डिझाईन जर क्रिएट करायची असेल नवीन तर थोडाफार अदल बदल होतो किंवा चांगल्या प्रकारची डिझाईन क्रिएट होते आपल्याकडून परत. त्यामुळे थोडासा जो आहे अदल बदल तर होणारच. शेप मध्ये घेतले फोटो तुम्हाला माहिती आहे का शेप मध्ये टाकायचा. नॉर्मली आपल्याकडे हा PNG आहे. ठीक आहे. अनग्रुप करतो मी. हा PNG आहे. ठीक आहे. PNG क्रिएट केलेला आहे. राईट क्लिक करा आणि खाली जो शेप आहे आपला शेप साधारण इथून क्रिएट करायचा आहे. राईट क्लिक करा आणि क्रिएट क्लिपिंग मास्क म्हणजे शेप मध्ये हा फोटो ऍड होईल. आत जाईल जो बाहेरचा पोर्शन आहे तो निघून जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे लेअरला तुम्ही नाव पण देऊ शकता कन्फ्युजन नाही व्हावं म्हणून. ठीक आहे. ग्रुप करा म्हणजे जेवढ्या या ग्रुपमध्ये तुमचे फोटोज वगैरे आहेत फक्त तेवढीच लेअर तुमची इकडेच्या तिकडे होईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे ऍड केलेलं आहे. याला थोडंसं वर घेऊया. थोडंसं वर घेऊ. ठीक आहे. टेक्स्ट वगैरे तुम्ही डायरेक्ट ऍड करू शकता इथे. शेप मध्ये दिलेली आहेत जसे की हा शेप क्रिएट केलेला आहे आणि या शेपला कंट्रोल दाबून शिफ्ट दाबून अशा प्रकारे ड्रॅग केला आहे आणि त्याला अशा प्रकारे कलर दिलेले. ठीक आहे मित्रांनो. जी डिझाईन आपल्याला पाहिजे होती तशीच डिझाईन आपली क्रिएट झाली आहे पूर्णपणे. सुंदर अशी डिझाईन झाली बघा. टेक्स्चर्स वगैरे अजूनही तुम्ही यात खूप सारे काही इफेक्ट वगैरे देऊ शकता डिझाईन मध्ये. या फोटोला थोडंसं ना फोटो फिल्टर आपण अजून ऍड करूया म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट फोटो अशा. या फोटोला अजूनही आपण सिनेमॅटिक बनवू शकतो. ठीक आहे. आता यावर आपण थोडाफार काहीतरी इफेक्ट देऊया. कलर लोक म्हणा किंवा काही तुमच्या मनाने तुम्हाला जो वाटेल तो इफेक्ट आपण इथे देऊन बघूया. सिनेमॅटिक लॉकअप आहे आपल्याकडे त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. भरपूर आहेत असे इफेक्ट. हाही छान वाटते बघा. पण जास्तच असं डिझाईन कमर्शियल डिझाईन आहे तुमची. जास्त डिझाईन डार्क नाही करायची. लाईट डिझाईन आहे आपली. कमर्शियल म्हणजे नॉर्मली लाईट डिझाईन क्रिएट करण्याचा भाग आहे. लाईट डिझाईन क्रिएट करायची आपल्याला. तर इथे हा इफेक्ट मी ठेवून बघतो. ऑलरेडी तुमच्या याच्यात दिलेला असतोय हा इफेक्ट ऑलरेडी दिलेला असतोय. ठीक आहे. तर हा जो इफेक्ट आहे हा पूर्ण भागावर पडलेला कारण टॉपला ही लेअर त्यामुळे पूर्ण भागावर पडलेला आहे. ठीक. या फोटोला थोडंसं स्ट्रोक देऊन बघूया. स्ट्रोक किंवा इनर शॅडो म्हणा अशा प्रकारे. ठीक आहे. त्याला साईड याची चेंज करूया काहीतरी ह्या साईडने अशा प्रकारे. बघा लुक बघा छान वाटते. याचा जो ड्रॉप शॅडो वगैरे आपण इथे देऊन बघूया. ठीक आहे. बघा छान वाटते डिझाईन. ठीक आहे. टेक्स्चरला अजून तुम्हाला जर डार्क वगैरे करायचं असेल एक्सप्लोजर द्या इथे. डार्क करण्यासाठी एक्सप्लोजर तुम्ही इथे यूज करू शकता. एक क्लिपिंग मास्क आहे जसं आपण फोटोला क्रिएट करतो तसंच तिथे क्रिएट द क्लिपिंग मास्क क्लिप टू लेअर ते दिले बघा. खाली लिहून आले दिस ऍडजस्टमेंट इफेक्ट ऑल लेयर्स बिलो क्लिप टू लेअर. ठीक आहे. याच्यावर क्लिक करायचे आणि अशा प्रकारे डार्क करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे इथे डार्क होईल. तर बघा मित्रांनो आपली जी डिझाईन जशी पाहिजे होती तशीच डिझाईन ती पूर्णपणे क्लिअर झाली. शेप म्हणा बॅकग्राऊंड म्हणा पूर्ण टेक्स्चर्स आपण एका कलरवर ही डिझाईन क्रिएट केली. बरोबर आहे का नाही. ऑरेंज कलर घेतलाय बॅकग्राऊंडला. पूर्ण डिझाईन तुम्हाला रीज समजून जाऊ. सर्वात आधी आपण असा ऑरेंज कलर घेतला. ठीक आहे. लाईट कलर घेतला. त्याच्यावर एक टेक्स्चर ऍड केलं. त्या टेक्स्चरला आपण ब्राईटनेस दिला. नाही तर ब्राईटनेस असा थोडासा डार्क नाही पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे एक ब्राईटनेस दिला. परत एक शेप घेतला. बरं शेप घेतला मधोमध त्या शेपच्या बघा दोन आपले बॅकग्राऊंड झाले. एक तर ऑरेंज झाला एक तर व्हाईट झाला आणि एक तर थोडा डार्क टू डार्क झाला ब्राऊन म्हणा त्याला. ठीक आहे. शेप घेतला. त्या शेपच्या बाजूला एक ब्राऊन टेक्स्चर घेतलं. त्या टेक्स्चरला आपण एक्सप्लोजर दिला. थोडासा हलकासा दिला. देणे पण गरजेचं नाही आहे तिथे. आणि या शेपमध्ये जी काही डिटेल आहे टेक्स्ट म्हणा सारे टेक्स्टच यूज केले आपण. क्राऊड आहे. हा वेडिंग टेक्स्चर आहे. पक्षी वगैरे आहेत अशा प्रकारे आपण यूज केले. आणि ह्या शेप
टेक्स्चर आहे, एक्सप्लोजर दिलाय, फोटो आहे, वरती 2 फोटो आहेत शेप मध्ये ऍड केलेले, आणि हा फोटो याला स्ट्रोक दिलाय, बरोबर आहे, आणि याला हुस सॅच्युरेशन करून ब्लॅक अँड व्हाईट केलेला आहे, ब्लॅक अँड व्हाईट केला, आणि या साईडला एक फोटो घेतला, त्याला हुस सॅच्युरेशन दिलाय. जसं इकडे आपण इनर ग्लो म्हणा काय इनर शॅडो म्हणा तसंच आपण इनर शॅडो दिला, आणि इकडे ड्रॉप शॅडो दिला, आणि टिक्का वगैरे दिलाय, डायरेक्ट लुक जरा अट्रॅक्टिव्ह वाटतोय. इथे फोटो दिलाय, शेप आहे, शेप मध्ये नाव आहेत, ठीक आहे. अशा प्रकारे आपली ही डिझाईन क्रिएट झाली आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आता तरी कमेंट करा की व्हिडिओ कसा वाटला. आणि अशाच नवीन नवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम आयडीला सर्वात आधी जाऊन फॉलो करा मित्रांनो. आणि मित्रांनो, ह्या डिझाईनमध्ये PhD फाईल देण्यासारखं काही नाही. ह्या डिझाईनमधली जी काय माहिती होती मी तुम्हाला संपूर्णपणे सांगितली. यात मटेरियल सारखं पण काहीच नाहीये. साधारणतः क्राऊड आणि इमारतीच्या PNG त्या देऊन तुम्ही गुगलवरून सुद्धा पण डाउनलोड करून घेऊ शकता. एवढं काही अवघड नाहीये. टेक्स्चर वगैरे सुद्धा घेऊ शकता. एकदा ट्राय करा, आपल्या PC मध्ये एकदा ट्राय करा डिझाईन बनवण्याचं, आणि मला इंस्टाग्राम आयडीला टॅग मारा, जेणेकरून मी बघेल तुमची डिझाईन. धन्यवाद मित्रांनो, अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा. थँक्यू.